परत बेबी झाल्यावर नाही होत. काय बोलू याच्यावर मी? बेबी प्लॅनिंगचा प्रश्न परत विचारू नका दादा. तुम्ही एक इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करा. खरं एकदम खरं आहे, पण दादा बिझनेस चालू करायला पैसे लागतात. पहिली बघा तुमचं चॅनल मम्मीमुळे चालतं. दादा भूमी दीदीच्या घरचे येत नाहीत का तुमच्याकडे? नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तसं की मित्रांनो, मी Q&A ची पोस्ट सोडली होती. तर Q&A ची पोस्ट मी वेगळीच सोडली होती. मी म्हणलं पण होतं बघा त्यामध्ये इंस्टाग्रामला मला व्हिडिओ शेअर करा, पण कोणी सेंड मला व्हिडिओ केलेच नाही. तर मित्रांनो, आज आपण Q&A व्हिडिओ चालू करूया आपला मस्त पैकी, आपला नेहमीसारखी रेग्युलर एकदम रेग्युलर. आणि किती प्रश्न आहे भूमी? भरपूर प्रश्न आलेले. लय प्रश्न आहे. आता उत्तर तर द्यावं लागेल. जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे तेच रिपीट असले तर त्याचं उत्तर काही नाही. हा, जर कुणाचा प्रश्न मिस झाला असेल तर असं समजू नका, कारण तेच प्रश्न घेतलेले नाहीयेत. जो आहे एकच प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे, म्हणजे वेगळा विचारलाय, तसं एकच प्रश्न घेणार आहे. तर तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर तसं पण भेटून जाणार आहे. चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, साक्षी पवार ताईंचा, बेबी प्लॅनिंग कधी करताय? ताई मोकार प्रश्न यायचे हो. एवढे प्रश्न आहे तर काय सांगायचं. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, लवकर अजून काही बेबी प्लॅनिंग करणार नाही का ग भूमी? आहे ना? काय बोलू याच्यावर मी? बेबी प्लॅनिंगचा प्रश्न परत विचारू नका, कारण जेव्हा होणार तेव्हा तुम्हाला नक्की सांगणार आहे. प्लॅनिंग वगैरे असं काही नसतं, जेव्हा होणार आहे तेव्हा सांगणार आहे तुम्हाला. ऐकलं ना? हो. बाई दुसरा प्रश्न घ्या ना माझी आई. हो, प्रश्नच हरवले होते. हा, पुढचा प्रश्न आहे श्रावणी ताईंचा. आवाज जरा जास्त आडनावा सहित बोलत आहे ग बाई. श्रावणी ठोंबरे ताईंचा, भूमी दीदीची मम्मी आणि ऋतू दीदी मला खूप आवडतात. सॉरी, भूमी दीदी मम्मी आणि ऋतू दीदी मला खूप आवडतात. उलटे प्रश्न असतात. ते प्रश्न उलटे. ऍक्च्युली मी सांगतो, ऍक्च्युली कसं माहितीये का, आतापर्यंत म्हणजे सगळ्यांना ह्या तिघीच आवडतात. यांना कोणतरी म्हणा आवडते मला, आणि भूमिका म्हणा कोणतरी म्हणा की मला संदीप दादा आवडतात, नाही तर रडती ना, मला त्रास होईल रडती. पुढचा प्रश्न घेते मी. आयडीला नाव नाहीये. दादा भूमी दीदीच्या घरचे येत नाहीत का तुमच्याकडे? अरे बाबा, आता डोकं फुडू का मी? काय करू रे? आता एवढं माहेर दाखवलं तरी अजून माझ्या माहेरचे प्रश्न आहेतच का सगळ्यांना? आणि त्याचं उत्तर म्हणजे काय माहिती का, जे नवीन आले ना त्यांनी व्लॉग बघा, माझ्या दिसतील ते. आणि राहिला प्रश्न ते इकडे येण्याचा, तर अजून लग्न झाल्यापासून आलेले नाही, पण येतील आता. तर तवा येईन तेव्हा व्हिडिओ काढून ना दाखवतो ना. असं का करताय राव? घ्या आता दुसरा प्रश्न घ्या का बाई. परत साक्षी कदम ताईंचा प्रश्न आहे. दादा भूमी ताईंना एज्युकेशन चालू ठेवा, पुढे परत बेबी झाल्यावर नाही होत पॉसिबल. हुशार आहे ताई, काहीतरी करू शकेन जिथे तुम्हाला पोचायचंय ते. थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चांगलं सांगितलं आम्हाला, पण मेन प्रश्न काय आहे ना, का आम्ही एज्युकेशन चालू करणार आहे, पण आम्ही थोडा गॅप घेतलाय. हे मागच्या आम्ही Q&A व्हिडिओत पण सांगितलं होतं की आम्ही थोडा गॅप घेतलाय. आम्ही ऍडमिशन घ्यायला सुद्धा गेलो होतो, पण घ्यायचंय आम्हाला ऍडमिशन. सांगितलं तिला मी, मग तिला ऍडमिशन घ्यायचंय. हो, घ्यायचंय. फक्त एवढंच की थोडा टाइम लागणार आहे, बाकी काही नाही. टाइम लागेल थोडा, पण घेणार ऍडमिशन. असं थोडा गॅप घेतलाय. तुमच्या भूमी वहिनीला शिकवणार नाही असं पण नाही. आणि प्रश्न लय भारी होता बरं का, एक नंबर. मला प्रश्न लय आवडला. मला हुशार. मागे दुसरा प्रश्न काय? थँक्यू तुला हुशार बोलल्याबद्दल. अजिबात नाही. पुढचा प्रश्न आहे ज्योतिताईंचा. दादा खूप बारीक झालास. हा ना, खायला देत नाही बायको. असं काही नाही, असं काही नाही. यांच्या डोक्यात खूळ शिरलंय बारीक व्हायचं. मला कमेंट मध्ये असं सांगा सगळ्यांनी का हे आहेत तसे छान दिसत नाहीयेत का? मला तर आहेत तसेच आवडतात ते बारीक बारीक व्हायचं. मित्रांनो, मला ना तब्येत पूर्णपणे कमी करायची.
काही नाही हो, तब्येत बिब्येत कमी करायची, खरंच असे कमी छान करायची. दिसतात. यांना मी तुम्ही सांगा सांगून कमेंट मध्ये सांगून नक्की सांगा, कारण की संदीप भाऊ तू तब्येत कमी केल्यावर भारी हा दिसशील तुम्ही तेव्हा. सांगा, तुमचं नक्की ऐकणार आहे, माझं तर ऐकते नाहीये. हा, घे बाई दुसरा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे रेणुका सुरभी यांचा. हा. तुमचं चॅनल फक्त आईमुळे चालतं आणि तुमची जोडी खूप आवडते आणि विनू दादा आणि ऋतू वहिनीची पण जोडी खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांना कसं वाटतं की तुम्ही 4-4 जणांनी चॅनल उघडले आणि ऋतू वहिनीला बेबी नाही होत आहे, तर तुम्हाला पण नाही होत का? तुम्ही ऋतू वहिनीचं बेबी होईपर्यंत बेबी नाही होऊन देणार का? प्लीज माझी ही कमेंट वाचा प्लीज. रेणुका ताई, लई बेकार रेणुका comment आहे. सुरभैया ताई. पहिली गोष्ट ताई, तुम्ही बोलले बघा तुमचं चॅनल मम्मीमुळेच चालतं, हे खरंय. आमचे सर्वांचे चॅनल मम्मीमुळेच चालतात, कारण की आमची मम्मी बेकार आहे, लय खतरनाक आहे, आग्या राडा करून टाकेल. आणि दुसरं काय, सगळ्यांनाच मम्मी खूप आवडतात सगळ्यांमुळेच. आणि राहिला प्रश्न त्यांचं म्हणजे बेबी होणार, त्यामुळे आम्ही गॅप घेतलाय. आपल्याकडे काही नाही मित्रांनो, घर सांगू आपल्या हातात काही नाही, सगळे उपरवाले काय हात नाही. असं आमची इच्छा खूप आहे की आमच्या आधी त्यांना व्हावं, खूप इच्छा आहे आणि ते पॉसिबल पण होऊ शकतं, सांगता येत नाही. आमच्या आधी जर देवाच्याच मनात असेल ना तसं, तर कदाचित त्यांना पहिले होईल मग आम्हाला होईल, असं पण होईल. पण मग असं काही नाहीये की त्यांच्याही मनात तसं काही नाहीये की आम्हाला पहिले व्हावं यांना. हे आमचं असं काहीच नाहीये की त्यांना कोणाला पहिले व्हावं कोणाला नंतर व्हावं. मी काका झालो होईल, मी पण मस्त पैकी घरनीच गाड्यांनीच भरून राहील. मग काका किंवा बाबा काही झालं तरी त्यांना आनंद आहे, मला आई किंवा काकू काही झालं तरी मला सुद्धा आनंद आहे, कारण त्यांचं ते आमचं, आमचं ते त्यांचं असंच असणार आहे. आम्ही जर एकत्र राहतो म्हटल्यावर आमचं बेबी कसं वेगळं असेल ना. चला पुढचा प्रश्न भारी होता बरं का. हो, साक्षी गोडेकर ताईंचा पुढचा प्रश्न आहे. तुम्ही प्रॉपर कुठे राहता सांगा प्लीज. मी खूप वेळा विचारलं, तुम्ही एकदा सांगितलं होतं पण नीट समजलंच नाही. थांबा आता मी सांगतो. आम्ही प्रॉपर राहतो संगमनेर तालुका, जिल्हा अहमदनगर, गोल्डन सिटी इकडच. गोल्डन सिटी मध्ये राहतो आम्ही प्रॉपर. ताई समजलं नव्हतं, मागच्या व्हिडिओ मध्ये आम्ही भरपूर वेळा सांगितलंय पण ते काही कळालं नाही, तर मी तुम्हाला जवळच्या असताना तर समजलं असेल तुम्हाला, आणि लांबच्या असताना संगमनेर मध्येच बोमट्या मारत फिरतो मी. असं काही नाही. पुढचा प्रश्न आहे सुचिता पटेकर ताईंचा. भूमी वहिनी, तू एवढं लवकर का लग्न केलंस? काय करणार हो ताई? ताई लय बेकार प्रश्न टाकले, आता उत्तर प्रेम झालं का? घाई होते माणसाला, मला घाई झाली होती. लग्न केलं नाही, असं काही नाहीये. आमचं एकमेकांनी ठरवलं, आज ना उद्या लग्न होणार होतं, झालं आज. आम्हाला मी काय बघायचं, झालं लग्न. मला ऍक्च्युली ना कसं माहितीये का, भूमीला अजिबात करमतच नव्हतं लग्न आधी. मला अजिबात थोडं सुद्धा करमत नव्हतं, आणि प्रेमात पडल्यावर असंच होतं. त्यामुळे मी लवकर लग्न करून घेतलं, घाई. मला वाटलं यांना कोणी चोरून दिलं असतं तर. मग एवढा मोठा माणूस चोरून पातळीत बितल्यात घालून दिला असतं, मग मला घरात कोणी पातळी बितली मागायला लागलं, काय बोलती भूमी? काही प्रश्न भारी होता. पुढचा प्रश्न आहे अमोल कोहली, क्रिकेट लवर. अगं बाई खालचं दादा, भूमी किती शिकली आहे? 5वी नापास. असं काही नाही. तुमची भूमिका वहिनी शिकलेली आहे 12वी पास. आता कुठे भूमी कशाला घ्यायची ऍडमिशन? 12वी नाही, मी FY स्टुडंट होते. त्याच्यानंतर हाऊसवाईफ झाले. FY होते आणि हाऊसवाईफ झाले. म्हणजे फक्त काय बटाट्याची भाजी, टमाट्याची भाजी, डाळ भात, चला गोव्याला फिरायला. असं काही नाहीये बर का. मी पुढे शिकणार आहे, तुम्ही बघताय. पुढचा प्रश्न आहे आयडीला नाव नाही, युजर नेम आहे बघा, युजर नेम आहे 7. दादा, ऋतू वहिनीला सांग की माझी आजी सुकून पाहते. वहिनीला सुकून मालिका आहे का? ऐका जरा, काय माहिती सुकून म्हणजे माहित नाही ताई. मला पण नाही. वहिनीला लवकर बाळ होईल, मग नाहीतर 5,000चं इंजेक्शन असतं ते घे एकदा. माझ्या मावस बहिणीला त्याच्यामुळे बाळ झालं आहे.
पहिले तर ना ते चुकून कळालं नाही आम्हाला. हा, आणि आणि दुसरी गोष्ट तुम्ही किती बोलले खूप ते चांगलं सांगितलं, म्हणजे असं नाही की तुम्ही आमच्या भल्यासाठी, म्हणजे खूप चांगला सल्ला दिला, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. पण कसं आहे ना की झालंच तर आम्ही नक्की प्रयत्न करू, पण आमचं मत कसं आहे ना की देवाच्या हातात आहे. देव जेव्हा देईल ना, आमचं असो किंवा ताईंचं असो, दाजींचं असो, मम्मींचं असो, आमचं सगळ्यांचंच मत असं आहे की जेव्हा देव देईल ना त्यातच आम्ही सुखी, आणि तेव्हाच आम्ही घेऊ. असं म्हणजे चांगल्यासाठी तुम्ही सांगितलं हो, पण आमचं म्हणजे असं मत आहे की जे तुम्हाला सांगितलं पाहिजे. थँक्यू सांगितलं, चांगला सल्ला सांगितल्याबद्दल. पुढचा प्रश्न आहे ओम भिसने. नाही वाचना बाई, सगळ्यांची नावं घे. हा हा, मग आपल्या पब्लिक नाही सॉरी, मला स्क्रोल झालं होतं. तुला मी साईडला टाकून तो एकटा व्हिडिओ काढत बसू का, असं नाही बाई. नाही हो, एवढा हक्काने प्रश्न ऋतुजा कांबळे ताईंचा प्रश्न आहे, फेवरेट कपल. प्रश्न नाहीये. थँक्यू. परत पुढचा प्रश्न आहे ओम भिसने यांचा. संदीप भाऊ, तुम्ही कोणती जॉब करता आणि तुमचं शिक्षण किती झाले? तर मित्रांनो, माझं शिक्षण डिप्लोमा ॲग्री कम्प्लीट आहे आणि मी कंपनीमध्ये कामाला आहे. ॲग्रिकल्चरची कंपनी आहे. बस त्या कंपनीतूनच मला फोन करायचे आहे लग्नाआधी. आय लव्ह यू भूमी. हा. पुढचा प्रश्न आहे संजीवनी माने ताईंचा. दादा, तुमच्या लव्ह स्टोरीचे पार्ट टाका ना. एकच पार्ट राहिलाय, लवकरच आम्ही टाकून आणि त्या पार्ट मध्ये सगळं, त्या पार्ट मध्ये सगळं सांगून टाकणार आहे, लास्ट काय झालं काय नाही. पुढचा प्रश्न आहे महेश वरात यांचा. तुमची फॅमिली खूप मस्त आहे, तुम्ही लाईव्हला कधी येणार? आम्ही लाईव्हला येईन बरं का, ज्यावेळेस येईन ना त्यावेळेस मी पोस्ट करेन, पण लवकरच येईन. परत त्यांचाच पुढचा असा प्रश्न आहे की 1,00,000 सबस्क्रायबर सेलिब्रेशन करणार नाही का संदीप भाऊ? प्रश्न भारी होता, मी उत्तर तुम्हाला सांगतो. 1,00,000 सेलिब्रेशन आम्ही करणार तर नाहीये. साधा एक केक घेऊन येईन मस्त पैकी, त्या दिवशी लाईव्हला पण येईन, इंस्टाग्रामला येईन आणि युट्यूबला पण येईन. पहिले युट्यूबला येईन, मग इंस्टाग्रामला येईन. ओके. आणि त्यावेळेस एकाची कमेंट सोडणार नाही, सगळ्यांच्या कमेंट वाचणार. नक्की सगळ्यांच्या कमेंट वाचणार. जेव्हा पण त्यासाठी लवकर 1,00,000 सबस्क्रायबर केले पाहिजे ना तुम्ही. तुम्ही पण सगळ्यांना शेअर करा. काका, मग आपण खूप मोठं सेलिब्रेशन, मग सेलिब्रेशन करू आपण. धिंगाणा धिंगाणा धिंगाणा, आता हो जा धिंगाणा 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 सेलिब्रेशन. पुढचा प्रश्न आहे, आयडीला नाव नाहीये, युजर आहे. आयडीला नाव टाकून घ्या हो. भूमी, तुझं वय किती आहे? आणि संदीप दादा, तुझं वय किती आहे? प्लीज सांग. आय एम गर्ल. तर ताई, माझं वय आहे 19 आणि यांचं वय आहे, माझं वय आहे 22. 30. मी राहणार गोल्डन सिटी. माझं वय 22 आहे आणि आय एम गर्ल सांगितलं, तर नंतर शेवटला डॉट करून आय एम गर्ल टाकले. ते प्रश्न भारी होता बरं का. तुम्ही दादा असते तरी आम्ही विचारलं, उत्तर दिलं असतं. हा, आय एम गर्ल सगळ्यांना उत्तर दिलं असतं. पुढचा प्रश्न आहे प्रतीक्षा ताईंचा. फॅमिली मेंबर्स कधी वाढवणार, म्हणजे बेबी प्लॅनिंग आम्ही करणार नाही, जेव्हा देव आम्हाला देणार तेव्हा आम्ही प्लॅनिंग. हे बघा कसं आहे, आता मी क्लिअर सांगू का, बेबी प्लॅनिंगचा भरपूर प्रश्न आहेत असे बेबी प्लॅनिंगचे. बेबी प्लॅनिंग असं आम्ही काही ठरवलेलंच नाही, ते आमच्या हातात काय. हा, आम्ही आता सध्या तुम्हाला सांगितलं जसं आधीचा प्रश्न होता, माझं वय 19 आहे, त्यांचं वय 22 आहे. जेव्हा आम्हाला होईल तेव्हा होईल, जेव्हा जितका टाइम लागेल. असंही काही नाही की लवकर झालं पाहिजे, उशिरा झालं पाहिजे. जेव्हा होईल तेव्हा होईल, एवढंच आहे. बाकी काही बेबी प्लॅनचा परत प्रश्न नाही घेणार आम्ही. बेबी प्लॅनिंग वाल्या सगळ्यांना प्रश्न उत्तर भेटलेले. ऋतुजा कोकरे ताईंचा क्यूट कपल. थँक्यू, धन्यवाद. परत सोनाली भोर ताईंचा आहे. भूमीचं एज्युकेशन काय आहे सांगितलं मी. मी 12वी पास आहे. मी 12वी पास आहे. मी 10वी नापास, काहीच नाही मला, काही नाही हो. पुढचा प्रश्न आहे सपना सारोळे ताईंचा. दादा, तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? फ्युचर प्लॅनिंग मला अगोदर माहित असं तर मी डायरेक्ट आता ते घड्याळ घेऊन आलो असतो टाइम स्टोरीज. नाही, फ्युचर प्लॅनिंग असं काही ठरवलं नाहीये. खरं सांगू, फ्युचर प्लॅनिंग कसं ठरतं माहितीये का मित्रांनो? आमचं फ्युचरच हे की तुम्हाला मागच्या व्हिडिओ सुद्धा आम्ही सांगितलं की आमचं असं फ्युचर आहे, म्हणजे आमच्या फ्युचर मध्ये फक्त आमचं घर. फ्युचर प्लॅनिंग आहे का तुम्हाला? आता तुम्हाला सांगतो आमचं फ्युचर प्लॅनिंग काय.
आमचं मस्तपैकी एक घर असावा, हा. त्या घरात मस्तपैकी नन्हे पुण्य असावा, खेळणारे अशी इकडून तिकडं पाळणारे. आणि दुसरी गोष्ट, आमची एक मोठी गाडी असावा, आमचा छोटासा बिझनेस असावा, याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे समाधान. आणि आमची अजून तुमच्यासारखी मोठी फॅमिली व्हावा, युट्यूबची, इंस्टाग्राम, भरपूर मोठी फॅमिली व्हावा अशी भरपूर इच्छा आहे. और आणि तुमच्यासारखे चांगले चांगले करणारे. हिंदी में बता ना. हाँ, ऐसा एक घर, अभी इन्होंने सांगा ना वैसा एक घर ऐसा असना चाहिए. छोटे छोटे बच्चे ये ऐसे इधर से भागते उधर से आते, ऐसे इकडे तिकडे पळणारे बच्चे पाहिजे हमको. आणि छोटीशी गाडी पाहिजे. और बस एक छोटासा फॅमिली साठी पूर्णपणे एक 7 सीटर बस, त्याच्यानंतर काही नाही लागत. एवढंच आमचं स्वप्न आहे, जे लवकरच पूर्ण होईल, तुम्हाला माहितीच आहे. हो. तर पुढचा प्रश्न आहे, युजर आहे, भूमी वहिनी आणि ऋतुजा वहिनी दोघी सख्या बहिणी आहेत का संदीप दादा? प्लीज हो किंवा नाही. आणि तू विनू दादा आणि काकू काय काम करतात, प्लीज टेल मी. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक माईक चेक माईक चेक. सगळ्यांना एकदा बाई थांब ना. हॅलो, ऐका बरं का, सगळ्यांनी ऐका. मी आता परत एकदा सांगतो, भरपूर वेळा मी सगळ्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय. हॅलो हो हॅलो. हा, नमस्कार मित्रांनो. ऋतुजा वहिनी आणि भूमिका वहिनी या सख्या बहिणी नाही. भूमिकाच्या मम्मीने ऋतू वहिनीला पोरगी मानलं होतं, म्हणून ऋतू वहिनी त्यांच्या घरी माहेरपणाला गेली होती. असं आहे सगळं, ऐका, ध्यानात ठेवा सगळ्यांनी. हा, संपला समाचार. आणि हा प्रश्न आता परत कोणत्याच Q&A व्हिडिओत किंवा दुसऱ्या कोणत्याच नॉर्मल व्हिडिओत घेतला जाणार नाही. इंस्टाला पण कमेंट करतात की इथून माग खूप वेळा सांगितलंय की त्या आणि मी आम्ही मानलेल्या बहिणी आहोत, त्यांचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे घरचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून माझ्या माहेरी माहेरपणाला, म्हणजे त्यांचंच माहेर आहे ते, माझं असं काही नाही, आमचं माहेर झालं ते, म्हणजे आम्ही अशा प्रकारे बहिणी आहोत. आणि एवढंच. आता हा प्रश्न परत घेतला जाणार नाही अजिबात. वैतागाला हा प्रश्न ऐकून ऐकून कुणी परत हा प्रश्न करू नये. असं वाटतं डायरेक्ट कापात उडी मारून देऊ द्यावा मी. असं नाही करणार मी. अक्षय बेलदार, कमिंग सून 50K. ओए ब्रो, थैंक यू. अरे अम्मी जान के दी थी 50K होने वाला है तरे. पुढचा प्रश्न आहे आरती गुंजाळ ताईंचा. दादा, जम्मू आणि काश्मीरला कधी येणार फिरायला आणि बेबी प्लॅनिंग कधी करणार? लय थंड आहे तिथं बाई, कुठं जम्मू काश्मीरला जाते. असं आता आलो ना तर ह्यांना सांगा मला घेऊन जायला. आता गरमी चालली ना, थंडीत मी नाही येणार. पुढचा प्रश्न आहे रितिका दळवी ताईंचा. भूमी, मला असं वाटतं की तू खूप शिक, तू हुशार आहेस, प्लस अंडरस्टँडिंग गर्ल आहेस, तेवढंच संदीप दादाला सपोर्ट होईल. बापरे, भरपूर मोठे. बहुत बडा लिखा है तुम्ही. बाकी खूप गोड आहेस दोघं. मी न चुकता रोज ब्लॉग बघते तुमच्या सगळ्यांचे, कारण ना एक अशी फुल फॅमिली एकमेकांना सांभाळून घेऊन सर्वांना पुढे घेऊन सोबत आनंदाने राहतात, हे बघून मनाला खरंच खूप भारी वाटतं. प्रत्येकाची अशीच फॅमिली असावी, एकदम अंडरस्टँड, म्हणजे वाकचौरे फॅमिली. आय लाईक युअर थॉट्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मनापासून तुमचं खूप 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 लय मोठं, तुम्ही केवढी मोठी कमेंट केली ना, लय मोठं आभारी, कारण की कमेंट भारी होती एकदम मस्त. आणि असे तुमच्यासारखे कमेंट्स करणारे असले ना का लय भारी वाटतं मनाला. आम्हाला ना असं आणखी व्हिडिओ उत्साहाने बनवू वाटतात, तुम्हाला असं तुमच्याशी गप्पा मारे वाटतात. असं जर तुमच्यासारखे चांगले चांगले कमेंट्स करणारे लोक असतील तर, म्हणजे आपण सगळे एक फॅमिलीच आहोत. होत नाही बाई, आहेच. आणि प्रश्न होता की एज्युकेशनचं तर सांगितलंच, का शिकणार तर आहेच. परत पुढचा प्रश्न आहे विशाल दादांचा. संदीप, तुम्ही मिळून एक बिझनेस का टाकत नाही? उदाहरण ऑनलाईन मसाले विकणे, नाहीतर टेलर शॉप, अजून मेन्स वेअर, असे बरेच बिझनेस आहे. कारण तुमच्या सोशल मीडिया नेटवर्क आहे आणि तुम्ही तो यूज केला पाहिजे. तुमच्या घराला हातभार लागेल, बरोबर आहे की नाही? आणि हा मेसेज वर व्हिडिओ घे आणि त्यावर कमेंट येतात ते बघ, आणि तुम्ही दोघांनी एक छान पैकी नाव घ्या व्हिडिओ मध्ये. ओके विशाल दादा, नाही बिझनेसचं तुम्ही बोललात ते खरंच, खरं एकदम खरं आहे. पण दादा, बिझनेस चालू करायला पैसे लागतात.
पहिली गोष्ट. त्यानंतर फॅमिली आता थोडी मोठी झाली, फॅमिलीमध्ये पण राशन किराणा वगैरे सगळं चालतं. तिसरी गोष्ट परत घर भाडं पण आहे. चौथी गोष्ट नाही म्हणजे खर्चाचे असे भरपूर मार्ग आहेत ना हो, त्यामुळे बिझनेस साठी म्हणजे तरी आमचा विचार आहे की आम्हाला आमचा फॅमिली बिझनेस असं स्टार्ट करायचा आहे. त्यासाठी आम्हाला होईल तसं आम्ही भरपूर प्रयत्न करतो. हे जे तुम्ही बोललात ना ते आमच्या भरपूर दिवसांपासून डोक्यात आहे की आम्हाला आमचं असं काहीतरी की आमच्याकडे सोशल मीडिया वगैरे आहे तर आम्ही त्याचा उपयोग करू. पण पैसे असते ना तर मग आम्ही टाकतो वाकचौरे मसाले. नाही खरंच ना, आमची पण खूप इच्छा आहे आणि तुम्ही पण सांगितलं आम्ही नक्की विचार करू. आम्हाला करायचं आहे, आमच्या मनात सुद्धा आहे. पण त्यासाठी जेव्हा भांडवल जमा होईल तेव्हा नक्की आम्ही या गोष्टीचा विचार. म्हणजे कधी मसाला बिसाला तुम्हाला माहिती आहे भांडवल काय काय लागतं. चला आगे का प्रश्न लय ग बाई. नाव नाहीये, युजर आहे. संदीप दादा, भूमिका वहिनीची आणि तुझी कास्ट एकच आहे का? प्लीज रिप्लाय. नाही, आमची अदर कास्ट आहे. आमचं लव्ह मॅरेज आहे. मी हिंदू मराठा होते, हे हिंदू सांबार होते. आमचं लव्ह मॅरेज आहे. पण हमारा लव्ह मॅरेज है, लव्ह विथ अरेंज मॅरेज है. कास्ट भी तुमने सुन ली होती, अदर कास्ट आहे. आगला ले बाई. पुढचा प्रश्न आहे आरती ताईंचा. मला एकच सांगायचंय की तुमची फॅमिली खूप मस्त आहे, सगळे खूप मेहनत करतात. मम्मी पण खूप छान आहे आणि भूमी सेम माझ्या छोट्या सिस सारखी आहे. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा ताई. मीच कोणाचा भावासारखा दिसत नाही काय बाई. मला कोण म्हणत नाही संदीप दादा तू माझ्या भावासारखा दिसतो. असं कोणीच नाही म्हणत माहितीये का. हे संदीप दादा म्हटले, तुम्ही सगळ्यांचे भाऊ आहे. अगं बाई असं आहे का. हाय सिस्टर. पुढचा प्रश्न असा आहे, रक्षाबंधनला ये राखी बिकी घेऊन बाई मस्त पैकी. रक्षाबंधनला सगळ्यांना सांगते सगळ्या बहिणींना माझ्या राखी घेऊन डायरेक्ट घरी यायचं, इंस्टाग्रामला मेसेज करायचं संदीप भाऊ मी आले राखी घेऊन. आणि जर नसेल पॉसिबल होत ना तर इंस्टाग्राम वरून राखीचा फोटो पाठवून द्यायचा यांना. काय मग ती काय फोटो हातावर चिटकून राखी झेरॉक्स काढून आणायचं, मी कट करून देईल कैचीने अशी आणि चिटकून द्यायचं, घेऊन यायची राखी. बरं पुढचा प्रश्न ऐकूया. ऑनलाईन कॅडबरी पाठवून देईन. पुढचा प्रश्न घे. विशाल बोपुळकर. दादा नाव घ्या प्लीज माझं. हो घेतलं दादा. विशाल दादा. उखाण्यामध्ये घेऊ का दादा. उखाण्यामध्ये नको. पुढचा प्रश्न आहे मयूर सुरवशे. दादा तुमचं किती इयर्सचं रिलेशनशिप होतं प्लीज सांगा. आमचं ना म्हणजे 1 year कम्प्लीट होऊन गेला होता आणि एक किती 1 year 3 महिने. 3 का 4 महिने. 1 year बीर नाही बाई, 1 वर्ष 3 महिने. किती इयर्स होतं ना तिथं, ते इयरच तोंडात आलो. 1 वर्ष मराठी वर्ष म्हणजे 1 वर्ष होता आणि 3 महिने होते. 3 महिन्याच्या नंतर मग आमचं लग्न झालं. मग आमचा. पटापट प्रश्न वाच. पुढचा प्रश्न आहे कृष्णा कोकणे ताईंचा. तुम्ही प्रॉपर कुठे आहात आणि संगमनेरला कुठे राहतात? आम्ही संगमनेरला गोल्डन सिटी मध्ये राहतो प्रॉपर. ओ ताई ऐकलं का. पुढचा प्रश्न आहे गौरवी ताईंचा. गौरव पाटील ताईंचा. तुमची व्हिडिओ गौरव पाटील. तुमची व्हिडिओ खूप मस्त आहे आणि फॅमिली पण. भूमीला बघितलं ना माझी फ्रेंडची आठवण येते, ती पण भूमी सारखीच आहे. पण तुम्ही असे व्लॉग्स करत जावा, आम्ही सपोर्ट करू. हॅपी फॅमिली. बहीण वाटती कोणाची, ताई वाटती कोणाची, छोटी बहीण वाटती. आम्ही कोणाचं का बरं आमचे चेहरे का सारखे दिसतात काय हो. दुसरा प्रश्न. परत पुढचा प्रश्न आहे अंकिता इंगळे ताईंचा. दादा तुम्ही एक इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करा ना. विनोदादा, ऋतू वहिनी, भूमी वहिनी आणि तू. मी एक्साइटेड आहे असा ब्लॉग बघायला. नक्की 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 करू एक दिवस. इंटरनॅशनल म्हणजे कुठे भूमी? कुठेतरी इंटरनॅशनल बाहेर देशी. असं पासपोर्ट नाही आमचे पासपोर्ट. ते काढलं का मग जातो आम्ही फिरायला मस्त पैकी. घे बाई पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सोनाली ताईंचा. सोनाली आंधळे. तुझ्यामध्ये आणि भूमीमध्ये सिरियस भांडण होतं का आणि झालं तर अबोला धरता का आणि किती दिवस?
पहिली गोष्ट, भूमीचं माझं सिरियस भांडणं लय 10 मिनिटं चालतं. 10 मिनिटानंतर तिला करमत नाही, मला करमत नाही. मी तिला काहीतरी फेकून मारतो. मी तिला डायरेक्ट म्हणतो, तुला इकडे यायचंय का नाही? 1 2 3 लगेच भूमीकडे येते. याला म्हणतात डोकं. आणि हा रुसतो जास्त करून माहितीये का, भूमी जास्त रुसते, मी नाही रुसत अजिबात नाही. असं काही नाहीये. आणि मागच्या व्हिडिओ जे तुम्ही बघितला की 2 दिवस आमचं भांडण झालं होतं, ते खरं भांडण होतं. ते खरं भांडण होतं ऍक्च्युली ना. म्हणजे 2 दिवस आम्ही बोलत होतो, नाही असं नाही, पण तोडकं मोडकं खूप रडत होते मी. पण यांना दया आली माझी, बोलायला नाही आले माझे. याच्या फुक गप लय जोरात मारलं माहितीये खेळली. पुढचा प्रश्न आहे सुप्रिया मसेकर, भूमी आणि ऋतू सख्या बहिणी आहेत का? हा प्रश्न घेतला जाणार नाही, उत्तर भेटणार नाही. नाव घे भूमी फक्त ताईंचं. ताई सुप्रिया मस्कर ताई, तुम्हाला उत्तर भेटलं असेल, पहिलेच आम्ही सांगितलंय. त्रिशा ढेले ताईंचा प्रश्न आहे पुढचा. तुम्ही चॅलेंज व्हिडिओ काढत जा, तू विनायक सेम काढत जाऊ नका. तुम्ही घरी 4 चॅनल आहेत, आता सगळे वेगळे टॉपिक काढत जा. बाहेर फिरायला त्यांना घेऊन जात जा. भूमीला नंतर होत नाही, एकदा बेबी झालं की. अजून लहान लेकरं आहेत तुम्ही, मस्त एन्जॉय करायचं. हो बरोबर आहे तुमचं, आम्ही लहानच आहे, आमच्या घरात सगळेच लहान आहे. म्हणजे आम्ही सगळेच लहान आहे, बरोबर आहे. आम्ही एन्जॉय करतो, पण बाहेर जाण्यापेक्षा आम्ही घरातच जेव्हा सगळे एकत्र असतो ना, तेव्हाच आम्ही भरपूर एन्जॉय करतो. जर घरातच डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट असं वाटतं की आम्ही डायरेक्ट थायलंड बिलंडला गेलो, बाहेर जायची इच्छाच नसते. कारण आमच्या किचनच्या पलीकडे गेलं का अमेरिका आहे, फक्त आम्ही जेवायला बसतो ना, वरती गेलो डायरेक्ट गुरच्या खाली पाय वरच्या पायऱ्या. हे असं असतं, मग कसं असं करमतच नाही बाहेर वगैरे जायला. दुसरा प्रश्न घे. पुढचा प्रश्न आहे दीपाली ताईंचा. तुझ्या आणि विनायक दादा मध्ये किती वर्षाचा डिफरन्स आहे आणि तुमच्या दोघांचं एज किती आहे? आमच्या दोघांचं एज आहे, भूमीचं आहे 20 रनिंग आहे ना. हा, मला 20 रनिंग आहे, 19. मला 22. तुमच्या दोघांचं म्हणजे ह्यांचं आणि विनायक दादांचं असं विचारतात. हा, विनायक दादाला ना 24 रनिंग आहे आणि मला 22 रनिंग आहे. हा सांगितला. विनायक दादा मोठा आहे माझ्यापेक्षा 2 वर्ष. 3 वर्षांनी ना, तरी पण मीच मोठा वाटतो, आहे का नाही? तब्येत आहे ना ह्यांची म्हणून, बाकी कमी करायची ती आता, असं काही नाही. अजून कोण? पुढचा प्रश्न आहे, आयडीला नाव नाहीये, त्यांनी विचारलंय की तुम्ही एकमेकांच्या 3 चांगल्या सवयी आणि 3 वाईट सवयी सांगा. भूमे चांगली सांगायची, माझी वाईट सांगायची नाही. असं काही नाहीये, चांगल्या सवयी आणि वाईट. चांगल्या, चल माया सांग 3 चांगल्या सवयी. बरं, चांगल्या सवयी यांच्या 3 अशा काही नाहीये हो, भरपूर चांगल्या सवयी आहेत. ऍक्च्युली ना, पहिली सवय ना जी मला खूप आवडते, की माझी प्रत्येक वेळीस असं प्रत्येक ठिकाणी माझी अशी काळजी करत असतात. जी एक नवरा अशी जबाबदारीने आपली बायको वगैरे, ते फिलिंग येतं मग मला की माझी भरपूर काळजी करतात. ती एक खूप चांगली सवय आहे. आणि दुसरी सवय म्हणजे मला प्रत्येक कामात मदत करतात, की मी थकलेली असेल किंवा मी आजारी असेल तर मला प्रत्येक कामात अशी मदत करतात. नाही, मस्करी नाही, असं मस्करी करायला असं सांगायला गेलं का हे करतात असे, असं आहे. आणि हा, सर्वात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी कधी पण अशी सॅड असो, रागवलेली असो, रुसलेली असो, कुठून पण येऊन मला हसवतात. अजिबात त्या भोपळ्याला रंगढंग नाही, काहीच नाही. पर काही पण कुठं पण भोपळा टुनुक करत जातोय, अजिबात काहीच त्या गोष्टीला उलटी पालटी बरं का मित्रांनो. पण मला भरपूर मलाच असं नाही, भरपूर जणांना म्हणजे घरात सगळ्यांनाच ते हसवत असतात. ते घरात नसले का करमत नाही. अशा ह्या 3 चांगल्या सवयी, 3च नाही भरपूर चांगल्या सवयी आहेत. चांगल्या आहेत तर आहेच सांगते मी. आता वाईट सांग. आता वाईट पण आहे का? वाईट सवयीत पण आहे बरं का मोजके, असं नाही की नाही. पहिली गोष्ट म्हणजे यांना सारखं म्हणायचं, सारखं माझं वजन वाढलंय, मी कमी होणार आहे, मी भूमी आता कमी होणार आहे. आणि तुम्हाला नाही, तुम्ही यांना कमेंट्स मध्ये पहिले हे सांगा, न जेवून वजन कमी होतं का किंवा कमी जेवून वजन कमी होतं का?
एक्सरसाइज पण करा, मी नाही असं नाही म्हणत, पण जेवण पोटभर जेवल्यावरच एक्सरसाइज केल्याचा फायदा होतो ना, नाहीतर आणि त्यांना मित्रांनो अशक्त पण असं नाही होत. सांगा की लवकर वजन कमी झालं पाहिजे हे पण सांगा. नाही झालं एक मित्रांनो. झाली. दुसरी गोष्ट सांग. दुसरी वाईट गोष्ट आठवावी. वाईट गोष्टी तशा आहेत भरपूर, आठवाव्या लागते. काय खोटं बोलती ही पोरगी आता इतक्यात म्हणे वाईट गोष्ट नाही एवढ्या. कधी सिरियस विषय, मी जर एखादा विषय सिरियस घेत असले ना, लय मला असं मी एकदम गंभीर होऊन बोलते तर ना असे मध्येच काहीतरी टाइमपास वाणी करणार माहितीये, काहीतरी असं येड्यावानी विषय काढणार आणि सगळं मग सगळे हसणार, तो सिरियसचा पर अख्खा टाइमपास होऊन जाणार. हा ना, मला आहे ना तीनदा कोणी, तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगू, मला कोणी एखादं सिरियस सांगायला असलं की मला एक पहिल्यापासून सवयचे म्हणजे बरं का, मी ऐकतो ते पूर्णपणे ऐकतो, पण माझं आहे ना ते मी म्हणजे लहानपणापासून मी फक्त हसत खेळतच राहतो. तुम्ही आतापर्यंत मला पाहिलंय हसत खेळतच असतो मी, काही होऊ पुढं काही होऊ पार काही झालं तरी मला फक्त काय कोणाला हसवायचं, हसतच असतात ते. दिवसभर मी हसत असतो, काही बघा मी हसत असतो, त्यांना टेन्शनच येत नाही. असे आहेत बघा ते. टेन्शन माणसाला 10 वर्षानंतर चालू होतं. बारीक पोरगा असलं तरी त्याला टेन्शन कसलं नाही, सगळं टेन्शन आहे. ते टेन्शन धरून चालल्यानंतर अजून टेन्शन येतं. हा, 17-18 वर्षामध्ये असे काय पांढरे केस झाले तर मग काय करायचं? बरोबर आहे, बरोबर नाही. टेन्शन कोणी घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आयुष्यामध्ये आलं पण नाही. म्हणजे माझा म्हणण्याचा प्रश्न, माझ्या म्हणण्याचा अर्थ असं होता का, सिरियस विषय चाललाय ना, कुठला आपण एकदम महत्वाचा विषय चाललाय का, मध्ये असं केलं का राग येतो, लय राग येतो आणि तेच करतात मध्ये असं. आणि तिसरी सर्वात वाईट गोष्ट काय म्हणजे बोलते इतकी अतिशय वाईट ही जी मला सगळ्यांना सांगायची आहे. पहिली तर ना नाही नका ऐकू तुम्ही. हा ही सांगून त्यांना कळालं असेल. सकाळी आहे ना, सकाळी घड्याळ दाखव, फक्त आहे ना डोळे असे उघडायचे, ओ 10 वाजले, ओ इतके वाजले, ओ तितके वाजले, उठा उठा आता उठा. उठणारच नाही, उठा आता, मन होईल तेव्हाच उठणार, मनाला वाटेल तेव्हाच उठणार. आणि त्याच्यानंतर मला असं बोलणार, भूमी तू काय इतकी झोपते, भूमी तुला इतकी झोपच कशी लागते. बरं झालं दुसरी गोष्ट नाही, मला वाटलं ती सकाळी अलाराम लावल्याची गोष्ट बोलते काय. झालं 3 गोष्टी होत्या, 3 गोष्टी. हा, आता नाही पलटी खायच्या. हा नाही ते काय नुसतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी सांगतोय ना. आता सकाळी अलाराम लावून ठेवतात काय सांगितलं तू. झालं, चला आता मित्रांनो मी भूमीच्या 3 गोष्टी सांगतो. हा, भूमी पहिली गोष्ट चांगल्या गोष्टी. भूमी हा चांगली गोष्ट सांगू का. भूमीला जीव लावती मला, डोळा असं वाकडा झाला. हा, भूमीला जीव लावते मला पहिली गोष्ट, कारण की मला कुठं जायचं बीचं असलं ना, म्हणजे असं जायचं बीचं असलं ना, मस्त पैकी ये ना बुट एकदम कपडे बिपडे लगेच आणून देते फास्ट मध्ये बरं का. ती कुठं असतं मी तिला म्हणलो ना, मी तिला 3दा खाली पाणी आणायला पाठवतो, म्हणजे वरती पाणी आणायला पाठवतो. मी कधी खाली असलो ना बसेल, तिला म्हणतो भूमी जाय पाणी घेऊन ये, भूमी जाय पाणी घेऊन ये, आहे का नाही भूमी. तिला मी लय त्रास देतो तरी ती बेचारी आहे ना बरोबर पाणी घेऊन येते. ही पहिली चांगली गोष्ट बरं का तिची. आणि दुसरी आहे ना, तुला दुसरी आहे ना का, दुसरी काही गोष्ट आहे. हा, व्हिडिओ काढायचे असले एकदम ना आठवावे लागते, म्हणजे काही गोष्टी मी आठवून कसं काय एवढं आठवतो विचार कर जरा. हा, आणि दुसरी गोष्ट आहे ना, हा काय, हा व्हिडिओ काढायचे असले ना पहिले मला ती बोलते, चला आहो लवकर व्हिडिओ काढा, किती उशीर तुम्ही लय टाइमपास करताय. ही भूमी मला म्हणते बरं का लवकर व्हिडिओ काढायची. आणि तिसरी गोष्ट आहे ना, ती तर लय भारी आहे, सांगू कोणती काय करते अशी काय तीर नाही मारत तू. हा, तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण फॅमिलीला एकदम भारी सांभाळते. आपलं आता माझा छोटा भाऊ आहे, त्यानंतर मम्मी ते परत म्हणजे पूर्ण एकदम मिळून जुळून राहत्या. ही तिसरी गोष्ट एकदम भारी आहे तिची. आता वाईट गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे ना, वाईट गोष्ट ऐका. पहिले मला ती झोपण्यावरून बोलली. तर मित्रांनो, भूमी लावती सकाळी 6:30चा टायमिंग. भूमी 6:30चा टायमिंग लावती पहिला, त्यानंतर लावती भूमी 7चा टायमिंग, त्यानंतर लावती भूमी 7:30चा टायमिंग, त्यानंतर लावती भूमी 8:30चा टायमिंग, 8चा टायमिंग. 8:15 वाजता भूमी उठती, डायरेक्ट वर निघते. हा,
बर का. खरं आहे का नाहीये? नाही मी आता 7:30 ला उठायला सुरू केले. आणि दुसरी गोष्ट, इंस्टाग्रामला व्हिडिओ काढत असताना ही बाई, ही भूमी नुसता कॅमेरा झूम करते. अहो माझं शरीर बघा केवढे हल्लं तरी आलं पाहिजे ना. आणि त्याच्यावरून भांडणं करून परत निघून जाते. आता तिसरी गोष्ट सांगू कोणती? तिसरी गोष्ट, भूमी मला म्हणते सकाळी मला आहे ना चालायला पळायला उठवा. ही पोरगी सकाळी येईल मी उठल्यापासून, भूमी चल ना माझ्या संग पळायला कोणीच नाही, चालायला तरी चल, भूमी चल ना. जर मला एखादा चान्स भेटला असता ना अजून 4-5 अशा वाईट गोष्टी सांगा तर ही कमेंट ही तुमचं जे बोलणं मी उलट टाकलं असतं. हे सकाळी उठतात नाही असं नाही, काय नाही भूमी, एवढं तिने सांगितलं ते. एक दिवस तिने सांगितलं 3 पळायला, दुसऱ्या दिवशी झोपून. मग मला झोपून असं वाटतं की आईला मी आज 5 किलोमीटर पळालो. तर मित्रांनो बस एवढंच असं सांगायचं होतं. तर तुम्ही पूर्णपणे प्रश्न ऐकलाच आहे. तर मित्रांनो चला आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं भेटली आहेत. कुणाचा प्रश्न राहिला असेल तर तो पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही नक्की घेऊ. तसे भरपूर प्रश्न असेच होते, सेम प्रश्न होते, त्यामुळे एकच असा प्रश्न घेतलाय जे सेम प्रश्न होते. तर कुणाच्याही प्रश्नाचं असं नाव घेतलं नसेल तर वाईट वाटून घेऊ नका, अजिबात नाही वाटून घ्यायचं, कारण सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आम्ही. आणि मित्रांनो पुढच्या Q&A मध्ये व्हिडिओ मध्ये आहे ना, म्हणजे असं तुमचा एखादा आहे ना असं व्हिडिओ बनवा, म्हणजे व्हिडिओ बनवा. तुमचे जो प्रश्न असेल ना, तुमचा प्रश्न असला तर स्क्रीनला तुमचा पण व्हिडिओ येईल. व्हिडिओ म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे, भूमिका दिदी आणि संदीप दादाचं वय किती आहे, अरे तुम्ही असं समोरून बोलशाल, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आणि हेच प्रश्न पुढच्या, आता जर पुढची कम्युनिटी पोस्ट सोडल्यावर हेच प्रश्न परत विचारू नका, कारण नवीन विचारा, म्हणजे आम्हाला पण उत्तर द्यायला मस्त वाटेल. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता भरपूरच मोठा झालाय, पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि याच्या मागचे पण व्हिडिओ पूर्ण पहा. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता Q&A व्हिडिओ इथं स्टॉप करून टाकूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायचं अजिबात विसरू नका. म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहायला भेटतील आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि मित्रांनो जाता फक्त एकच सांगतो, किती एकच मित्र, तेवढे 50K लवकरात लवकर कंप्लीट करा. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनी 50K कंप्लीट करा. तर चला मित्रांनो, बाय बाय.